जुन्या आठवणींना उजाळा. सत्यकथा भाग 239. लेखक राजेंद्र लहानू जाधव. अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमः. हे ज्याला कळलं त्याला ते सर्व काही जीवनाचं महत्त्वही कळलं आणि जीवनाचं फलित झाल्यासारखं होतं. माझी आजी मला सांगायची, जीवनात कोणाला तरी गुरु केला पाहिजे. गुरुविना ज्ञान नाही, गुरुविना फळ नाही, गुरुविना महत्त्व नाही आणि गुरुविना त्या माणसालाही जगात मान सन्मान नाही. त्यामुळे गुरु हा केला पाहिजे. आणि गुरु हा आपण अगोदरच आई वडिलांनाही गुरु मानलेलं असतं. शाळेत गेल्यानंतर शिक्षकालाही गुरुजीलाही गुरु मानलं जातं. माझी आजी काही शिकलेली नव्हती, परंतु ज्ञानाचा भांडार तिच्याजवळ इतका होता का ती जर बोलायला लागली तर समोरच्या माणसाला वाटायचं का ती फार 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 काहीतरी शिकलेली असेल. आम्ही सर्व लहान मुलेसुद्धा अचंबून जायचो आणि शेजारी पाजारी बसलेली माणसंसुद्धा अचंबून जायचे. हे एवढं ज्ञान कुठून आलं? परंतु हे ज्ञान आम्ही जर विचारलं आजीला तर तुला हे एवढं ज्ञान कुठून आलं? एवढे तू ज्ञानाच्या गोष्टी कशा सांगते, सर्व काही तुला कसं माहीत आहे? त्यावेळेस ती आजी सांगायची, हे ज्ञानाच्या गोष्टी हे गुरु शिकवत असतो. आपले आईवडील तर असतात, परंतु एक थोर महत्त्व, एक थोर मोठी विभूती कुठलीही असो, त्याला गुरु केलं तर ते गुरुचं ज्ञान आपल्याला मिळतं. तो गुरु आपल्याला प्रत्येक क्षणाला, प्रत्येक अडचणीला, प्रत्येक कार्याला, कुठलेही विघ्न असो काही असो ते तो पार पाडतो आणि त्यातमध्ये तो आपल्याला सावरून देतो, आपल्याला सहाय्यता करतो, आपल्याला मदत करतो, आपल्याला ज्ञान देतो. त्या अशाला गुरु करावे लागतं. तेच गुरु म्हणजेच एखादे थोर महात्मा कुठलेही असो. त्या आजीने सांगितलं तर मी एक गुरु केला होता. गुरु होता एक सावकार महाराज होते. ते ज्ञानाच्या गोष्टी सांगायचे, कीर्तन करायचे, भजन करायचे, गावोगावी जाऊन खेडोपाडो जाऊन कीर्तन करायचे, प्रवचन करायचे. आणि अशातच ते एक दिवस आमच्या गावी आले, जाधव वस्तीवर आले. त्यांचं कीर्तन झालं, भजन झालं. त्यांचं मग आम्ही सर्वांनी स्वागत वगैरे केलं आणि त्यांनाच गुरुभाऊही केला, गुरुही केलं आणि शेवटपर्यंत त्यांना आम्ही देवपूजासारखं देवासारखं पूजलं गेलं आणि तेच आमचे गुरु, तेच आमचे तारू झाले. त्यांच्यामुळे सर्व काही आम्हाला मिळालं. वैभव, धन, संपदा, मान, प्रतिष्ठा. ते सावकार महाराज प्रत्येक ठिकाणी जायचे, प्रत्येक ठिकाणी ज्ञानाच्या गोष्टी सांगायचे. असेच गुरुला महत्त्व कसं असतं आणि गुरु शिष्याचं नातं काय असतं हे सर्व काही त्यावेळेस आम्हाला कळलं होतं. गुरुविना हा आपला देह काही कामाचा नसतो. कुठलाही असो, कोणालाही असो, गुरु करावा लागतो. मग तीच प्रथा, जुनी प्रथाच मग ही पुढे रूढ झाली. ही कोणी ज्याला बहीण नसेल तिला मग गुरु बहीण करू लागलं, गुरुभाऊ करू लागले. थोर महात्मे हे यांना गुरु मानू लागले. कीर्तनकार, वारकरी पंथातील असो किंवा दुसरे काय कोणी असो, त्यांनाही ते गुरु मानू लागले. स्वामी समर्थ, जंगलीदास महाराज हे असे बरेचसे, ज्ञानदान स्वामी असे बरेचसे महाराज त्यावेळेस गावोगावी फिरत असत, प्रवचन कीर्तन करत असत, जनजागृती करत असत. मग त्यांनाही लोक हळूहळू गुरु मानू लागले. शाही बाबा, गाडगे महाराज, कबीरदास, एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती महाराज, तुकाराम महाराज हे सर्वच लोकांना ज्ञान देत असत आणि मग हळूहळू
त्यांना गुरु मानून लोकही हळूहळू गळ्यात माळा घालायची, तुळशीच्या माळा गळ्यात घालून त्यांचे अनुकरण करू लागली, त्यांचे शिष्यत्व करू लागली आणि त्यांना गुरु मानून एक प्रकारे जीवनाची सार्थक करू लागले. प्रत्येकजण लहानपणापासूनच गळ्यात माळा घालून भजन कीर्तन करू लागले. हे गुरुचे ज्ञान त्यावेळेस जोपासू लागली आणि हळूहळू प्रत्येकाचं एक ध्येय त्यावेळेस ते निर्माण होऊ लागलं आणि ही प्रथा मग कायमस्वरूपीच चालू लागली.